फेअर डिलिव्हरी आहे सर, फेअर डिलिव्हरी आहे. बघा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. थोडासा स्लो मोशन मध्ये आपण बॉल पाहतो. ती रिटर्न क्रीज आहे, ते तिच्या आतमध्ये बॉल आहे. योग्य डिसिजन, खूप चांगलं डिसिजन पंचांचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये नितीन शिंदेनी पुन्हा एकदा खूप चांगली बॉलिंग केली आहे. फक्त 3 धावा दिल्या, 2 विकेट्सही घेतल्यात. रेनबो मंगलमूर्ती वडाला संघ, मी म्हटलं होतं ना एक काळ या संघाने गाजवलाय आणि पुन्हा एकदा काळांतराने सध्या तरी चांगली परफॉर्मन्स पाहायला मिळते. पण खूप चांगला खेळ. वा, चांगला कॅमेरा वर्क, तंतोतंत सगळं काही दाखवतात. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, हलक्या हाताने फक्त बॉलला प्लेस केले. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या साईने धावफलक पुढे. सिंगल डबल वरती नक्कीच ते कॉन्सन्ट्रेशन केलं जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय घडलंय मैदानाच्या आत. आशिष खेनी यांनी केलेली ती चूक आहे, कारण अगदी हास्यास्पद थोडंसं पाहायला मिळालं. सरळ मागे वळाले असते, बॉल सरळ जाऊन लावला असता यष्टीला, तरी देखील विकेट मिळाली असती. पण इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी काय नाव अक्षय जणू काही रेडी होत आहे की माझी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली तरी चालणार आहे. पण आशिष खेनीने केलं असं की बॉल सरळ जाऊन स्ट्रायकिंग एंडला फेकण्याचा प्रयत्न केला आणि तोही अगदी अंगाला आदळला आदित्य पवार यांचा. हे तुम्ही पाहता टी शर्ट्स, माहीमचा महाराजा चषक 2026 पंचांसाठी दर दिवशी एक वेगळा कलर, एक वेगळा रंग. आज संयमाचा व्हाईट रंग तुम्ही पाहताय. पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र विकेट मिळणार आहे. खूप चांगली फिल्डिंग शॉर्ट शाखावर रिजन वरती आणि त्याच बरोबरीने आणखी एक विकेट. अगदी आता ते डॉमिनेशन करतात. पहिलं आव्हान खूप कठीण जे आपण पाहिलं टीम वडाला समोरचं होतं. श्री 11 दिवा डोंबोली संघासारखं एक मोठं आव्हान होतं. एक कठीण पेपर अगदी पहिल्याच फेरीमध्ये आला, पण तोही खूप चांगला सॉल्व्ह केलाय रेनबो मंगलमूर्ती वडाला संघाने. आणि त्यानंतर आता आणखी एक मोठं आव्हान आहे निवेश विघ्नहर्ता जोगेश्वरी या संघाचा आहे. आदित्य पवार एक असा अष्टपैलू खेळाडू आहे ज्यांनी त्या स्वतःच्या एकट्या खेळाच्या बळावरती ती पहिली मॅच त्याच्या नावावरती केली होती. बॅटिंग चांगली केली, बॉलिंगही तेवढीच चांगली केली, पण आता इथून थोडासा संघर्ष त्याचा सुरू आहे मैदानाच्या आत. आशिष केनी बॉलिंग ट्रॅकवरती 3 बॉल त्यांनी फेकलेत, 2 धावा दिल्यात. बॉल हवेत असणार आहे आणि इथे थोडंसं मिस टायमिंग आपण पाहिलं. फिल्डिंग चांगली राहिली आहे, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट. खेळाडूचा हा सन्मान आहे, खेळाडूचा हा रिस्पेक्ट आहे. 7 धावा लागल्यात. समोर खेळण्याचा प्रयत्न, वी रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त 8 धावा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात नवेश विघ्नार्थ जोगेश्वरी या संघाच्या. इथे हा फटका फसलाय, बॉल हवेत, मॅचची गोल्डन विकेट मिळते. रेनबो मंगलमूर्ती वडाला संघालाही माहिती आहे जोपर्यंत आदित्य पवार होता तोपर्यंत मॅच मध्ये कधीही कलाटणी मिळण्याची ताकद त्याच्याकडे होती. पण इथे हा अगदी लोअर फुल टॉसचा बॉल समोर व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, स्ट्रोक बॉल गेला बाहेर. आणि त्याचप्रमाणे नवेश विघ्नार्थ जोगेश्वरी संघ त्यांच्याही अशा अपेक्षा आता थोड्याशा कमकुवत तुम्हाला पाहायला मिळतात. सर षटक झालंय, 2 षटकं संपली आहेत.
नवीन बॅटर जयेश येतोय. अवधूतला आता ती संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती घेण्याची आवश्यकता आहे. जयेशला चांगली बॅटिंग करण्याची आवश्यकता आहे. पण नितीन शिंदे पहिली ओव्हर इकॉनॉमिकल आणि त्यामुळे ते दडपण क्रिएट केलं आणि त्या प्रेशरामध्ये आपण पाहतो तर 4 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. जोगेश्वरी संघ आता इथून चाच पडतायत, थोडंसं लढतायत, थोडासा संघर्ष करतात. आणखी एक मिळेल का? धावचित केली, प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी अंडरआर्मचं क्रिकेट तुम्ही पाहताय ना, त्यामध्ये प्रत्येक बॉलवरती प्रत्येक रन तेवढी महत्वाची आहे, प्रत्येक बॉल तेवढा महत्वाचा असणार आहे. अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग करायची राहते. वेगवान थ्रो केला. नितीन शिंदेच्या सरळ अंगाला बॉल हातावरती आदळतोय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. सिंगल डबल सुरू आहे सध्या तरी. एक एक धाव यांनी एक धाव एकवटत असताना मोठा धाव फलक बनवण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, पण गोलंदाजही सुसज्जित आहेत. प्रत्येक खेळाडूवरती अगदी तो स्पेशल कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळतोय. जसं आपण ते अगदी हॉटस्टारवरती पाहतो ना, एक हिरो कॅम असतो, त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामॅनही प्रत्येक खेळाडूला टिपण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाला हवं आहे ना की अगदी थोडा क्षण मिळेल. इथे हलक्या हाताने पुश केलंय बॉलला. इथे पुश करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिजनवरती सिंगल मिळणार आहे. समोरच्याच दिशेने खेळत हा देखील बॉल. मिडॉनवरती चांगली फिल्डिंग होत आहे संयमाने. अगदी आपण जिथे पाहतो ना, पहिल्या षटकाच्या दुसऱ्या षटकाच्या अखेरीच्या धावा फक्त 7 ते 8 होत्या. आता इथून प्रत्येक बॉलवरती किमान सिंगल मिळते कशी, त्याचा प्रयत्न राहतोय दोन्ही बॅटर्सचा. सिंगल डबलवरती आता थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं जातं, कारण त्यांना माहिती आहे नितीन शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग त्यांनी केली आहे. 1 टू गो. अजित सर हलक्या हाताने इथे बॉलला दिशा दाखवली. 18 बॉलचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा लागल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 13 धावा लागल्या धावफलकावरती. यानंतरची मॅच युके उमरखाडी आणि त्यांच्या विपक्षातच रवी 11 जयेश घरत स्मृती. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे की कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्टिंग करायची आहे. इथे हा बॉल पूर्णपणे चेस करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल टप्पा पडल्यानंतर चांगलं वळण घेत आहे स्मिथ चव्हाण. बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल अतिरिक्त फेकलाय, वाईट फेकलाय. पहिला बॉल डॉट होता, क्षमा असावी. यानंतरचा बॉल आता वाईट आला. इथे स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. आणखी एक अवंतर स्वरूपाची ती 100ची धाव धावफलकेवरती ऍड होणार आहे. स्मिथ चव्हाण बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चुकाई करतोय, पण चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आताही आपण पाहिलं तर ऑफ स्पिन करण्याचा, दोन्ही दिशेला वळण देण्याची माताभर ताकद आहे त्या फिंगर्सला रोल करत असताना. पण त्याच वेळेस तो टप्पा चांगला साधणं तेवढं गरजेचं आहे. कारण आपण ऑफ स्पिन करतोय, ऑफ स्पिन करत असताना अगदी पिचिंग तुम्ही लेग स्टम्पवरती पाहिलीत, तिथं ना ऑब्व्हियसली बॉल बाहेर निघेल. लेग स्पिन करत असताना पिचिंग तुम्ही ऑफ स्टम्पच्या प्रचंड बाहेर केलीत तर मात्र बॉल बाहेर जात असताना तिकडे देखील तुम्हाला वाईट पाहायला मिळेल.
आतापर्यंत 3 वाईट्स 16 धावा धावफलकेवरती मोठा फटका खेळला आहे. तो मिस टायमिंग आहे. बॉल सरळ बाहेर आणि आणखी एक खेळाडू जो जाईल तंबूच्या आश्रयला परत. जयेश बॅक टू द डगआउट. आणखी एक मोठा झटका. यानंतरची मॅच पुन्हा एकदा हा सेकंड कॉल आहे. UK उमरखाडी त्यांच्या विपक्षात रवी 11 जयेश घरात स्मृती. पूल डी आपण पाहतोय. पूल डी ची ही पहिल्या फेरीतली तिसरी मॅच आहे आणि पूल डी ची दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण जी अनुभवतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील ऑन रिजनला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पायावरती अडवला मनगटाच्या साईने. अगदी एक मनगटी फटका तुम्ही पाहताय. सिंगल इथे देखील मिळाले. त्या सिंगलच्या साईने आता धावफलक हळूवारपणे स्टेडी स्टेबल सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. भरपूर विकेट्स गेल्या त्यामुळे आता इथून ती स्टेबिलिटी आणावी लागेल. इथून धावफलकेला आकार देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 17 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झाला. 3 टू गो. इथे पंचांनी प्रथमच नो बॉल घोषित केलेला आहे. नो बॉल आहे. एक्स्ट्राची आणखी एक धाव. या एक्स्ट्राचा रोख लावणं गरजेचं आहे. स्मिथ चांगली बॉलिंग करतोय. ज्या बॉलवरती आपण पाहिलं ना तर इथे वा अप्रतिम बॉल गिरकी खाऊन सरळ आतमध्ये आलेला आणि आणखी एका विकेटचं पतन होत आहे. नविश विघ्न अर्थात जोगेश्वरी संघ ती लय ती सूचकता ती बितट नाही आता त्यांना. आणि टप्पा पडल्यानंतर पहा ऑफस्पिनचा वापर केला. हा योग्य टप्पा आहे ना. अगदी बॅटर संभ्रमात आहे. बॉलची पिचिंग कुठे होत आहे त्या पिचिंग वरती तो अंदाज बांधणं गरजेचं आहे. बॉलची पिचिंग जर आपण योग्य त्या दिशेला केली तर असं काहीतरी तुम्हाला पाहायला मिळतं. जिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. बॉल सरळ आतमध्ये आला. ऑफस्पिनचा वापर केलाय. नॅचरल लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक आहे गोलंदाजाकडे. स्मिथ चव्हाण बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली बॉलिंग आतापर्यंत. 4 बॉल 5 दिल्यात. एक विकेटही आतापर्यंत. 18 धावा धावफलकावर. पुढचाही बॉल. आता आपण पाहिलं तर लेग ब्रेकचा प्रयत्न केला. पिचिंग रिटर्न क्रीज वरती. याही वेळेस लेग ब्रेकचा वापर करण्यात येतोय. आणि आता इथे शेवटच्या क्षणाला नक्की हे घडलंय तरी काय हे सगळं काही ना आपल्याला ऍक्शन रिप्ले नक्कीच सांगून जाईल. वन टू गो फेम. याही वेळेस आपण पाहिलं तर हा आता चेक खेळला. काय एनर्जी आहे. अनमॅचेबल. पुढचा बॉल. आता इथे ऑफस्पिनचा वापर केला. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस थोडंसं ओपन करत असताना सिंगल मिळाली. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्यात धावफलकावरती फक्त आणि फक्त 20 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. ही ती स्क्रीनवरती तुम्ही जी आता सायकल पाहताय. द बेस्ट कॅप्टन ऑफ द टुर्नामेंट त्याला ती सायकल मिळणार आहे. कोणाची कॅप्टनशिप चांगली असेल कुणाला ते सायकलचं पारितोषिक मिळेल. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील आपण पाहिलं तर तब्बल 7,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे माहीमचा महाराजा. आणि हा तो म तुम्ही पाहताय. मानाचा सन्मानाचा प्रतिष्ठेचा म. माहीमच्या महाराजाचा म तुम्ही पाहताय. अगदी मग संपूर्ण मंडळाचंही कौतुक करावं लागणार आहे. नवप्रकाश तुषार मित्रमंडळ. नवप्रकाश तरुण मित्रमंडळ. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगली फिल्डिंग होते आहे आणि इथे सिंगल मिळले जाणार आहे. शेवटचे हे 6 बॉल आहेत आणि त्या शेवटच्या 6 बॉलवरती तुम्हाला किमान एखाद दुसरा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. सागर निवात आहे. वडाळ्याचा हा वंडर बॉय आहे. वंडरफुल कार्य पहिल्या मॅच मध्ये झालंय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 11 धावेचं संरक्षण त्यांनी केलं होतं. ते देखील अगदी सगळ्यात कठीण कार्य म्हणजेच काय तर सध्या तरी सगळ्यात फॉर्मात असलेला संघ श्री 11 दिवा डोंबिवली संघासमोर त्यांनी ते 11 धावेचा बचाव केला. महेश शिंदेला शांत ठेवलं. अनु भोईरला शांत ठेवलं. पण आता देखील पुन्हा एकदा चांगलं कार्य करावं लागणार आहे. क्रिकेटचा खेळ मित्रांनो काल जे घडलं तो तुम्ही इतिहास पाहिलात. उद्या असेल ते भविष्य. पण आज मैदानाच्या आतमध्ये जे घडतंय ते ना भूतो ना भविष्यती. तुम्हाला आज इथे चांगलं कार्य करावं लागणार आहे. 23 धावा लागल्या धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल आणि त्या 2 बॉलवरती आतापर्यंत सागर निवात यांनी देखील 3 धावा दिलेल्या आहेत.
पुढचा समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये कॅच केली जाते कम्प्लीट. आणखी एक विकेटचं पतन. हो, हे ते एक्सप्रेशन्स आहेत. वा, अगदी एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न राहतोय ना. शारफुद्दीनने एक खूप चांगला झेल इथे टिपलाय. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये तुम्ही तो झेल टिपताना पाहिलात. युकी उमरखाडी आणि त्यासोबतच रवी 11 जयेश गरज स्मृती कॅप्टन्स. चला, हा शेवटचा कॉल. आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या आणि आपण रेडी राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये. वाईट बॉल आहे. इथे देखील यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहिलात ना तर खूप चांगलं यष्टीरक्षण करण्यात आलंय. पण पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. वा, जिथे जागा मिळेल ना तिथे बसून माहीमचा महाराजा पाहण्याचा आनंद घ्या. हे प्रेक्षक वर्ग जे तुम्ही तुमच्या टेरेसवरती देखील पाहताय, मित्रांनो थोडंसं सांभाळून थोडीशी दक्षता घ्या. टेरेसवरती आपण बसलेला आहात. 24 झाले, 24. फक्त एका गोष्टीची दक्षता घ्या की तुम्हाला कुठल्या प्रकारची इजा दुखापत झाली नाही पाहिजे. नक्कीच या, पहा, मॅच एन्जॉय करा. जसं आपण पाहतो ना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, कोणी झाडावरती जातं, कोणी टेरिसवरती जातं, तसंच त्याहून काही कमी नाही ना. माहीमचा महाराजा तुम्ही पाहता, अंडरआर्म विश्वातील सगळ्यात मोठी मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. जिथे मिळेल तिथे जागा, ती पकडा आणि बघत राहा टुर्नामेंट. सिंगल इथे देखील मिळाली. सर, एक मिनिट फक्त. 4 बॉल झालेत सर. क्षमस्व आहे, एक्स्ट्रीमली सॉरी. आमच्या गुणलेखकांनी थोडीशी मिस्टेक केली आहे. व्हाईट बॉल काउंट होतो आणि तो नव्हता केला, त्यामुळे आम्ही क्षमस्व आहोत. अजित सर सांगतात. येस येस, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. हे प्रेम असतंही तेवढं गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे आणि तो शेवटचा बॉल चेक नेहमीच केला जातो, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला अगदी आमचे अजित सर ते स्कॉट करताना पाहायला मिळतील. इथे समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला, थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलवरती फक्त सिंगल येणार आहे. सिंगल आली आणि त्यामुळे धावा लागल्या धावफलकेवरती. 26 26 धावा लागल्या धावफलकेवरती आणि जिंकण्यासाठी 27 धावेचं लक्ष असणार आहे. चला, टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी
पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पहिल्या 10 धावा लागतात धावफलकावरती. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. हा बॉल फटका फसलाय. काशीत बॉलिंग ट्रॅकवरती येतोय आणि तो बॉलिंग ट्रॅकवरती आल्यानंतर संघालाही माहित आहे ना की इथून आपल्याला सामना जिंकायचा असेल तर काशीतची बॉलिंग चांगली होणं गरजेचं आहे. या नवधूत खेळाडूंनी अगदी मोठमोठ्या संघासमोर मोठमोठ्या बॅटर्स समोर आपल्या नावाची आपल्या खेळाची छाप सोडली आहे. कठीण आहे कारण मित्रांनो या वयामध्ये तुम्हाला त्या क्रिकेटचा खेळ चांगला खेळणं कठीण आहे. त्यासोबतच समोर आव्हान एवढं मोठं असताना तुम्ही माहीमचा महाराजासारखी मोठी स्पर्धा खेळताय. त्याचबरोबरीने आपल्या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग चांगली नाही केली आहे, पण तरी देखील काशीत तो लढतोय ना आणि ही लढाव्याची वृत्ती, तो खेळाचा खेळ तो देखील चांगला राहणं तेवढंच गरजेचं आहे. 22 बॉल 16 धावेची आवश्यकता आहे. हाय बॉल अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केलं. बॉल जाईल सिंगल धावेसाठी. पॉईंट रिजनवरती सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. यॉर्करची चर्चा राहिली संपूर्ण दिवसभरात. आपण पाहतो तर काशीच्या यॉर्करची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राने केलेली आहे. सागर समोर वॉड बॉल, मॅचचा गोल्डन बॉल. वा, हा उगम आहे आणि हा उगम असा असणं गरजेचं आहे. पहा त्याचे एक्सप्रेशन, त्याचा खेळ पहा. तो म्हणतोय ना मी लढेल, हरकत नाहीये, धावा कमी झाल्यात, मी योद्धा आहे आणि तो योद्धा लढतोय. वडाळ्याच्या वंडर बॉयला सागर निवातेला या यॉर्करनी परतावा लागणार आहे. काय बॉल हाताळलाय. एका दिशेला तो अनुभव प्रचंड पाहायला मिळत होता तुम्हाला, सागरचा अनुभव होता, पण त्या अनुभवाला जुगारून या नवदूत खेळाडूंनी या यंगस्टरनी इम्प्रेस करणारा बॉल फेकलाय. व्हॉट अ यॉर्कर, अप्रतिम गोलंदाजी. काशीतच्या नावाची चर्चा होईल. संपूर्ण महाराष्ट्र आता विचारेल कुठून आलाय, कोण आहे बॉलर, कसा करतोय बॉलिंग. पहा अशी करतोय बॉलिंग. हा बॉल अगदी ऑफस्टॉपच्या प्रचंड बाहेर. वाईट बॉल आलाय. यशाच्या मागून संपूर्ण टीम सातत्याने ते कानमंत्र त्याला बॅक करतायत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न खेळाडूतोय ना, ते सिंगल मिळणार आहे. एकच धाव इथे मिळेल. आणखी जिंकण्यासाठी आपण पाहतोय 13 धावेची आवश्यकता आहे. 14 धावा झाल्यात धाव फलकावरती. लक्ष छोटा आहे. 1 to go. पण त्या छोट्या लक्षालाही थोडंसं मोठं बनवण्याचं कार्य काशीत करतोय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये पैका एका हाताने अटेम्प्ट. वा, अप्रतिम. काय गोलंदाजी करतोय काशीत. फिल्डिंग आहे तेवढी चांगली राहिलेली आहे. आणि असंही म्हणतो ना तुम्ही, जेव्हा एखादी सामना गमवत असतात तर गमवत असताना काही पॉझिटिव्ह असतात, ते पॉझिटिव्ह घेऊन तुम्हाला पुढे जावं लागतं. तर संपूर्ण संघ नवेश विघ्नहर्ता जोगेश्वरी संघ, त्या संघाने आपल्या संपूर्ण अंडरआर्मच्या विश्वाला एक खूप मोठं पॉझिटिव्ह दिलंय आणि ते पॉझिटिव्हचं नाव आहे काशीत. 18 बॉल 13 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता आहे. जर इथून जोगेश्वरी संघ म्हणजेच नाविश आणि विघ्नहर्ता जोगेश्वरी या संघाला कमबॅक करायचा असेल तर मात्र एका षटकामध्ये किमान 2 ते 3 धावा, 2 ते 3 विकेट्स असं काही घडलं तर मात्र कमबॅक होणं शक्य आहे. पण जर तुम्ही रेनबो मंगलमूर्ती वडाला संघाचा विचार करत असाल तर मात्र 18 बॉल 13 धावेची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती किमान सिंगल मिळाली, एक्स्ट्रा मिळाल्या आणि त्या सिंगलवरती कन्वर्ट करत राहिले तरी देखील सामना सहज सोपा तुम्हाला इथे जिंकता येऊ शकतोय. पण सहज आणि सोपं ह्या दोन्हीही शब्दांना आपण या चषकामध्ये ना प्राधान्य नाही दिलेलं आहे. कारण इथे सहज सोपं सरळ काहीच नाही आहे. प्रत्येकजण येतोय, कोणाची बॅटिंग चांगली आहे, कोणाची बॉलिंग चांगली आहे, कोणाची फिल्डिंग चांगली आहे, पण सगळ्यात चांगलं आहे तर ते लढवण्याची वृत्ती, तुमची लढाई आणि तो संघर्ष, ती लढाई तुम्हाला प्रत्येक संघाकडून पाहायला मिळाली.
सागर मटकर आहे सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवरती. विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. पहा मी म्हटलं होतं ना या ओव्हरमध्ये जर 2 ते 3 डॉट बॉल, कारण काशीचं अजून एक षटक आहे ना, त्यांनी जर ते षटक आणखी चांगलं फेकलं तर मात्र मॅचमध्ये थोडासा कमबॅक पाहायला मिळेल. 27 धावेचं लक्ष आहे पण ते 47चं करून दाखवण्याची मात्रभर ताकद आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. खेळाडू सज्ज, एक धाव मिळणार आहे, एक धाव कंप्लीट केली जाईल आणि फक्त सिंगलच मिळेल. सगळं काही झोकून देण्याची आवश्यकता आहे. असंही म्हटलं जातं ना, जेव्हा तुम्ही अशा मोठ्या स्पर्धा खेळता तर त्या स्पर्धेमध्ये सगळं काही झोकून द्या. म्हणजेच काय तर साम दाम दंडभेद सगळं वापरण्याची आवश्यकता आहे. सगळं वापरा, जे काही आहे ते झोकून द्या आणि मग पहा काय रिझल्ट येत आहे. नेहमी तुमचे प्रयत्न चांगले असणं गरजेचं आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असंच म्हटलं जातं. 15 बॉल 2 विकेट्सवरती आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला. 15 धावा झाल्यात. इथे गतीमध्ये परिवर्तन, पेस चेंज केलाय आणि विकेट मिळू शकत होती पण त्याच बरोबरीने तुम्हाला ती पाहणी करणं, ती समय सूचकता, तो प्रेझेन्स ऑफ द माइंडचं असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पंधरा बॉल 11 धावेची आवश्यकता. गतीमध्ये परिवर्तन, समोर खेळण्याचा प्रयत्न, झेल कंप्लीट केला जाईल का नाही. अगदी समोर बॉल आदळतोय, थोडंसं चाचपडतायत. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर इथे जास्ती एक्स्ट्रा एफर्ट्स देण्याची आवश्यकता होती. असाच एक चांगला झेल आपण सकाळीच पाहिलात. द बेस्ट फिल्डर ऑफ सध्या तरी अंडरआर्मचा क्रिकेट म्हणजे सुनील विश्वकर्मा कडून अगदी लॉंग ऑफ रिजन वरती पाहिला होता. इथे देखील तशाच एफर्टची आवश्यकता, पण 2 धावा गेल्यात म्हणजेच काय तर 2 टू गो. 14 बॉल 9. समोर एक्झिक्यूट, कॅच नाही. होय, काय घडतंय. बॉल सरळ डोक्यावरून होतोय ट्रॅव्हल, येतोय षटकार आणि इथे आपण पाहिलं ना तर सरळ सोपा कॅच पकडण्यात आला असता, पण जर खेळाडूला अगदी थोडंसं पुढे तैनात करण्यात आलं होतं त्यामुळे खेळाडू पुढे राहिले आणि कॅच सरळ डोक्यावरून गेला. हा पाहतो ऍक्शन रिप्ले, हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. 1 टू गो सर. 3 धावेची आवश्यकता आहे. इथे बॅटची हलकीशी कडा, कॅच कंप्लीट. आता विकेट मिळते पण या विकेटला आता इथून किती महत्व दिलं जाईल, कारण 12 बॉल जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 3 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा काशिद बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिलाच बॉल, बॉल हवेमध्ये असणार आहे. गिरकी खाणारा बॉल, आणखी एक विकेट आहे. वा, एक एकटा लढतोय आणि तो एकटा असा लढतोय ना की अगदी सगळ्यांना काबीज करेल असा लढतोय. काय लढाई देतोय काशिद. हा तुमच्या स्क्रीनवरती काशिदला तुम्ही पाहताय. एक लढव्य असतो ना, तो लढव्याकडे काय पाहिलं जातं, मग तुमचा संघर्ष पाहिला जातो आणि तो संघर्ष असा करावा. वयाच्या अगदी 15 ते 16 वायूचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तोही खेळाडू असा खेळतोय ना की अगदी प्रत्येक सिनियर खेळाडूला लाजवेल असा खेळ करतोय. हार मानत नाहीये. क्रिकेटच्या खेळाने तुम्हाला नेहमी हेच शिकवलं ना की त्या क्रिकेटच्या पटलावरती, त्या खेळावरती नेहमी तुम्हाला जिंकण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी ती लढाई करावी लागते, प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो. ती लढाई, तो संघर्ष, तो प्रयत्न काशीचा खरंच खूप चांगला आहे. फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. मॅच अगदी थोडीशी औपचारिकतेकडे चालली आहे पण काशीचा प्रयत्न राहणार, तो प्रयत्न करेल की शेवटपर्यंत किमान माझ्या या षटकामध्ये या धावा नाही आल्या पाहिजेत, पण ही चूक कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. ऑफस्पिनचा प्रयत्न केला होता, लक्षाच्या बाहेरची पिचिंग, फक्त सिंगल आता जिंकण्यासाठी आवश्यक आहे आणि ती देखील करण्यासाठी काशीद सांगतो थोडा करा संघर्ष. चांगले यॉर्कर त्याच्याकडे आहेत, मग तो सागर नेवातेला बोल्ड केलेला यॉर्कर तोही लक्षात राहणार आहे. एक चांगला पॉझिटिव्ह आहे.
आणखी एक चांगला यॉर्कर टाकला, पण थोडीशी मिसफिल्डिंग. सिंगल कंप्लीट झाली आहे, मॅच गमावली आहे इथे. पण मॅच जिंकत असताना टीम रेनबो मंगलमूर्ती वडाला संघ त्याचं डॉमिनेशन आजच्या या दिवसामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. खूप चांगला खेळ त्यांचा राहिलाय, पण काशिदची बॉलिंग आणि त्याचा संघर्ष तोही विसरून चालणार नाहीये. खूप चांगली फाईट पाहिलीत, खूप चांगलं पारितोषिक पाहताय, खूप चांगलं चषक तुम्ही पाहताय आणि त्यासोबतच आमच्या समालोचन बॉक्समध्ये तुम्ही आमच्या भूषण सरांचंही आगमन पाहताय. सर, आता यानंतरची जबाबदारी ही मॅच तुमच्या आवाजाने संपूर्ण माहीमकरांना आता तुमच्या आवाजाने मंत्रमुग्ध करून द्या. ओव्हर टू यू.